विठदारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना। म्हणजे म्हणतात नाही एक तरी वारी करावी, तुका झाला शेकळस पंढरीशी जाय एक वेळेस, एक तरी विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना। जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ। पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कर करीत व्रत एक पाहावेना। एक प्रश्न विचारतो तुला, प्रश्नाचा उत्तर दे मला, नाही उत्तर आलं तर जा तुझ्या आगाराला। हा विठ्ठल विठ्ठल हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी, राहे रुक्मिणी उठवारी उभा रुक्माई दिसची शोभा, पुंडलिकाच्या भेटी प्रभा रेगा जगा टाकवेना। जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ। ग्रामीण भागातील वारकऱ्यांच्या दिंड्यांनी आता माघवारीच्या निमित्तानं पंढरपूरची वाट धरली असून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात या दिंडींचं आगमन होताच विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण तोतला यांनी या दिंडीचं जोरदार स्वागत करत यथार्थ सेवा देताना दिसून आले। यावेळी दिंडीत सहभागी सर्व महिला पुरुष वारकऱ्यांना चहापान थंड लस्सी देत विठुनामाच्या भजनाचा आनंद लुटण्यात आला। दरम्यान वातावरण पूर्ण विठ्ठलाचं भक्तिमय झाल्याचं दिसून आलं। यावेळी कृष्णा खोरे महामंडळ महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड, शिवसेना ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। तर ज्येष्ठ उद्योजक LT मोरे, उस्मानाबाद जनता बँकेचे माजी शाखाधिकारी जनार्दन सांगवे, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष मोहन कोथंबिरे, ॲडव्होकेट पणुरे, ॲडव्होकेट आळंगे, ॲडव्होकेट दिलीप सगर, रोटरी अध्यक्ष सतीश साळुंके, ॲडव्होकेट SP इनामदार, प्रमोद कुलकर्णी, डॉक्टर मुगळे, डॉक्टर अमरदीप मम्माळे, महेश्वरी संघटनेचे अध्यक्ष दीपक लाहोटी, शिवप्रसाद लड्डा, जुगलशेठ खंडेलवाल आदी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी दिंडीत सहभागी होते। श्रद्धेनं पालखीचं दर्शन यावेळी घेण्यात आलं। उषाताई रवींद्र गायकवाड, शकुंतला मोरे, सिंधुबाई सांगवे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती। माघवारी ही खूप महत्व आहे। माघवारी, आषाढी वारी, कार्तिकी वारीला, आणि जो आज हा योग घडवून आणला तोतला साहेबांनी आम्हाला त्यांच्या घरी दिंडीचं दर्शन, जे लोक दिंडी पायी वारी करतात त्याचं खूप महत्व आहे। जे म्हणजे म्हणतात नाही एक तरी वारी करावी, तुका झाला शेकळस पंढरीशी जाय एक वेळेस, एक तरी अनुभव घ्यावं। अनुभव घेतल्याशिवाय याचं महत्व नाही कळत। ही आपली परंपरा संस्कृती चालत आलेली यांनी पुढे असं चालवलं पाहिजे। खूप आनंद वाटला। काहीतरी आगळा वेगळा एक कार्यक्रम तोतला साहेबांनी घेतला, त्याचं भाग्य आज आम्हाला मिळालं, त्यात आम्ही सहभागी झालो, हे आज आमचं भाग्य समजायचं। वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह एकत्रित भक्तिभावानं वारीला जातो त्याला दिंडी या नावानं ओळखलं जातं। वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असून या दिंडीचं आगमन उमरगा शहरात होताच दिंड्यांमध्ये वारकऱ्यांचा समूह एकत्र येऊन गाणे, नृत्य आणि ज्ञानबा तुकारामचा जयघोष करून सर्वजण उत्सव साजरा करताना दिसून आले। दरम्यान विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण तोतला यांनी आपल्या पत्नीसह दिंडीत पारंपरिक नृत्य आणि खेळ खेळताना दिसून आले। पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कर करीत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखीना। भाविक मायबाप गेल्या अनेक वर्षापासून ही वारकरी संप्रदायाची परंपरा
भगवान श्री पंढरीश परमात्म्यापर्यंत म्हणजे वारकऱ्याचं माहेरघर म्हणजे भगवान श्री पंढरीश परमात्मा पंढरपूर आहे आणि त्यामुळे सद्गुरू उज्ज्वल बाबांच्या कृपा आशीर्वादाने यावर्षी अधिकच सोहळा म्हणजे पालखी सोहळा रथ उज्ज्वल बाबांचा त्या रथामध्ये मूर्ती आणि ती मूर्ती आसुरी वडूर कासार शिर्शी हत्तरगा आचलबेट मार्गे उमरगा पंढरपूर पर्यंत हा सोहळा संपन्न होणार आहे। कार्यक्रम यशस्वी संपन्न होण्यासाठी मीना तोतला, ॲडव्होकेट वैष्णवी तोतला, सुषमा लड्डा, पायल लाहोटी आदी महिलांसह विष्णू पांचाळ, ॲडव्होकेट सिद्धराम हंद्राळे, गणेश पाचंगे, राजू पोद्दार आणि अनिकेत साठे आदींनी पुढाकार घेतला। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।